सुप्रीम कोर्टामध्ये नुकतीच एक धक्कादायक अशी केस दाखल झाली होती, ज्यामध्ये IPS ऑफिसरनी तिचा नवरा आणि सासरच्या लोकांविरुद्ध 6 खोट्या केसेस दाखल केलेल्या होत्या, जसं की क्रुएलिटी, डोमेस्टिक व्हायलन्स, रेप, अटेम्प्ट टू मर्डर. आणि यामध्ये त्या सासरच्या लोकांना म्हणजे तिच्या सासऱ्याला आणि नवऱ्याला 100 दिवसापेक्षा जास्तची जेल सुद्धा झाली. त्या केसेसच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने खूप आगळं वेगळं असं जजमेंट दिलेलं आहे. आणि आता सुप्रीम कोर्टाने अशा 6 खोट्या केसेस दाखल केल्याबद्दल आणि आपल्या सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल त्या IPS ऑफिसरला खूप युनिक अशी पनिशमेंट दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाने महिलेला असं सांगितलेलं आहे की एवढ्या सर्व खोट्या केसेस दाखल केल्याबद्दल आणि आपल्या सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल सार्वजनिक माफीनामा द्यावा लागेल. सासरच्या लोकांचा आणि नवऱ्याची सार्वजनिक माफी मागावी लागेल. तो माफीनामा 2 न्यूजपेपरमध्ये सुद्धा प्रसारित होणार आहे, एक इंग्लिश न्यूजपेपरमध्ये आणि एक हिंदी न्यूजपेपरमध्ये. त्याचबरोबर हा माफीनामा सोशल मीडियावर सुद्धा सर्क्युलेट केला जाईल, जसे की युट्यूब, जसे की फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम. आणि त्या महिलेला सुप्रीम कोर्टाने एक फॉर्मॅट दिला आहे, त्याच फॉर्मॅटमध्ये हा माफीनामा द्यायचा आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 142 नुसार नवरा बायकोचा घटस्फोट सुद्धा. एवढ्या सर्व खोट्या केसेस दाखल केल्याबद्दल, आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याबद्दल या IPS ऑफिसरला अजून कडक शिक्षा व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका.